घ्यायचंच नाही. जी क्रिया आपण करू शकतो आणि आपल्यावर पण घडू शकते असं घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता लोक आपल्याला पाहू शकतात. म्हणजे मला घेतलंय इथे मी घेतलंय. बाकीचे पण शब्द वापरायचे. तो पाहतो, त्याला पाहतात. ठीक आहे. त्याला पाहतात आणि हसतात लोक. ही इज सीन. ठीक आहे. ही इज सीन अँड टीज्ड. त्याला चिडवतात. मी चिडवतो. मला चिडवतात. तुम्हाला चिडवणे म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. चिडवणे म्हणजे असतं टीज. आणि आता तिसरं रूप आहे टीज्ड. म्हणजे फक्त त्याला इझी जोडत जायचं. टीज, टीज्ड, टीज्ड. काही वाक्य दिलेले आहेत मी तुम्हाला फळ्यावरती. तुम्हाला काय करायचं आहे, ही वाक्य तर बनवायची आहेतच. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथले जे सर्वनाम आहे हे बदलून सुद्धा वाक्य बनवायचे आहे. थोडस लिखाण जास्त होईल आपल्याला. जर लिहायचा कंटाळा येत असेल तर थोडस मी पालकांना अशी विनंती करेन, असा तुमचा जो वही आहे मुलांनी हे लिहिलेला असेल त्याला म्हणायचं की एवढं लिहून दाखव मला पहिल्यांदा आणि नंतर फक्त आपण इथलं बदलत जायचं. मी पाहतो, तू पाहतोस, तुला पाहतात. मी चिडवतो, मला चिडवतात. तू चिडवतोस, तुला चिडवतात. ती चिडवते, तिला चिडवतात. असं मुलाला विचारा. ठीक आहे. आणि त्याला उत्तर सांगू द्या, त्याला बोलू द्या. आतापर्यंत तुम्ही 30 ऑक्झिलरी वर्ब म्हणजे जास्त शिकलाय 34 वगैरे आणि 12 वाक्यरचना शिकलेला म्हणजे 12 टेन्सेस. तर तुम्ही विचार केला तर बघा 30 कमीत कमी माहिती पाहिजे आपल्याला आणि 12 म्हणजे झाले किती 42. आणि आपल्याला हे जे मी काही शिकवतो तुम्हाला याच्या 8 रचना शिकायच्या आहेत. म्हणजे टोटल आपल्याला 50 वाक्य रचना व्यवस्थित शिकायच्या आहेत. आणि नुसतं शिकायच्या नाहीत. त्यातलं कुठलंही वाक्य कधीही विचारलं आपल्याला आदलं मधलं ओळीनच नाही. तर काही मुलं बघा ओळीनं वाक्य सांगतात. आय इट मँगो, आय एट मँगो, आय विल इट मँगो. तर फक्त ओळीनं नाही, कसंही जरी विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे येणार आहे तुम्हाला, फक्त जरासा सराव करायचा आहे, थोडीशी साथ द्यायची आपल्याला, थोडासा अभ्यास आणि हे आपण इंग्रजीमध्ये परफेक्ट होऊ शकतोय. ठीक आहे. ऑनलाईन मधून सुद्धा खूप छान शिकताय तुम्ही. व्हिडिओ बघितले परवा ग्रुपला पाठवलेले तुम्ही, खूप छान अभ्यास करता तुम्ही. तर हा आजचा होमवर्क आहे की एवढं तर लिहायचंच आहे आणि ओरली तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. आय होप तुम्हाला आजचं लेसन समजलं असेल. जर काही नाही समजलं, काही शंका असतील तर माझा नंबर तुमच्याकडे असेल, ज्या नंबरवरून आज मी लिंक पाठवल्या. ठीक आहे. तो नंबर सेव्ह करा सागर सर म्हणून आणि त्याच्यावरती पर्सनली मला मेसेज करायचा, सर मला हे समजलं नाही किंवा हे वाक्य मला जमत नाही, बनवू का, असं बनवू का, अभ्यास वगैरे पाठवत जायचं. ठीक आहे. आपण इथे थांबूया. उद्या याच घटकाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा. उद्या आपण फक्त वाक्यरचना आणि सूत्राप्रमाणे वाक्यरचना शिकणार आहोत. आज आपण फक्त ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला फरक काय असतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमारो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.
हे लिहून घ्या की काय तर